नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड कॅप अपडेट 2024 आपण पाहत आहोत. कॅप पोर्टल ॲक्टिवेट झालेला आहे विद्यार्थी मित्रों. तर चला पाहूया आपल्या कॅप पोर्टलवरती ज्या टॅब आजपर्यंत हाईड होत्या, बंद होत्या, त्या कशा प्रकारे सुरू झाल्या आहेत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. मित्रो, आपल्या गुगल क्रोममध्ये cetcell.mahacity.org असं टाईप केल्यानंतर आपण ह्या वेब पेजवरती पोहोचतो. इथे आस्क प्रगती ही टॅब आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच इथे जे 3 बार आहेत त्या बारला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला CETच, त्यानंतर कॅप या बाबी पाहायला मिळतात. सर्च इन्स्टिट्यूट, डाउनलोड, स्टॅटिस्टिक्स आपण वरती स्क्रॉल करूया. तसेच विविध जे CET संदर्भात नोटीस आहेत त्या इथं आपल्याला अपकमिंग इव्हेंट्स ह्याला आपण जर क्लिक केलं तर अजून आपल्याला टॅब ओपन झालेले पाहायला मिळतात. तसेच विद्यार्थी मित्रो, आपण इथे पाहू शकता CET स्टॅटिस्टिक्स, तर त्याला आपण क्लिक करूया. CET स्टॅटिस्टिकला क्लिक केल्यानंतर ऑल डिपार्टमेंटला क्लिक करून आपलं बीएड ज्यामध्ये आहे हायर एज्युकेशन याला क्लिक करूया. ॲकॅडमिक इयरमध्ये विद्यार्थी मित्रो 2023-24 इथपर्यंत स्टॅटिस्टिक आपल्याला पाहता येतं. तर 23-24चं स्टॅटिस्टिक पाहूया. आपण त्याला क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर विविध जे कोर्सेस आहेत आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आपल्या हायर एज्युकेशन अंतर्गत. तर बीएड जनरल स्पेशल CET ELCT हे आपल्याला पाहायला मिळते. तर एकूण जे विद्यार्थी मित्रो गेल्या वर्षी आपल्या CETमध्ये संलग्न झाले होते, ज्यांनी CET दिली होती त्यांची संख्या आपल्याला इथे पाहायला मिळते. ती म्हणजेच 69,984 इतक्या विद्यार्थ्यांनी CETला फॉर्म भरले होते, ॲप्लाय केलं होतं. आणि विद्यार्थी मित्रो त्यापैकी 72,479 इतके विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष CET दिली होती. ॲब्सेंटची जी संख्या आहे विद्यार्थी मित्रो 7,505 एवढी आपल्याला पाहायला मिळाली गेल्या वर्षी. आणि 90.62% इतक्या विद्यार्थ्यांनी CET दिली व ती एनरॉल होऊन पूर्णपणे कंप्लीट केली. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारचं आपल्याला स्टॅटिस्टिक पाहायला मिळतं. त्यानंतर आपण इथे ॲडमिशन पाहू शकता. त्यानंतर सर्च इन्स्टिट्यूट. तर विद्यार्थी मित्रो आपण सर्च इन्स्टिट्यूट याला क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एक टॅब ओपन झालेली पाहायला मिळते. त्यामध्ये डिपार्टमेंटचं नेम आपल्याला इथे एनरॉल करता येतं, कोर्स, त्यानंतर सब कोर्स, त्यानंतर इन्स्टिट्यूट, त्यानंतर मायनॉरिटी स्टेटस आणि ऑटोनॉमी स्टेटस. आपण इथे बीएडला क्लिक करूया. त्यासाठी आपल्याला हायर एज्युकेशन या अंतर्गत जावं लागेल. त्यानंतर बीएड, BPEd, BA, PSc बीएड, इंटिग्रेटेड बीएड, MAd, MPEd, BEd, MAd 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स आणि त्यानंतर LLB, LLB 5 इयर्स, 3 इयर्स हे आपल्याला पाहायला मिळते. पैकी बीएड याला आपण क्लिक करूया. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी आपली जनरल बीएड CET दिलेली आहे, मराठी मीडियम बीएड CET दिलेली आहे. विद्यार्थी मित्रो आता यामध्ये आपल्याला इथं ऑल असं पाहायला मिळतं. त्यामध्ये बीएड आणि बीएड स्पेशल. तर आपण बीएड म्हणजेच जनरल बीएड याला क्लिक केलेलं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूट स्टेटस कोणत्या प्रकारचं इन्स्टिट्यूट पाहिजे त्याला क्लिक करूया. तर विद्यार्थी मित्रो विविध इन्स्टिट्यूटचे प्रकार आपल्याला इथे 2024-25चं जे ॲडमिशन आपलं पोर्टल आहे जे की आता ऑन झालेलं आहे. तर आपल्याला इथे पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रो गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ज्याला आपण शासकीय महाविद्यालय म्हणतो, गव्हर्नमेंट ॲडेड ज्याला आपण शासकीय अनुदानित महाविद्यालय असं म्हणतो, त्यानंतर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेजेस म्हणजेच विद्यार्थी मित्रो विद्यापीठाअंतर्गत असणारे बीएडचे कॉलेज, त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज तर युनिव्हर्सिटी व्यवस्थापनाद्वारे चालवण्यात जाणारे कॉलेज, त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड कॉलेजेस युनिव्हर्सिटी चालवतं परंतु ते विनाअनुदानित असलेले कॉलेजेस, त्यानंतर विद्यार्थी मित्रो अनॲडेड तर विनाअनुदानित हा सर्वात जास्त कॉलेजेस असणारा आपल्या हायर एज्युकेशनमधील घटक आहे. तर अनॲडेड कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाहायला मिळतात. डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणजेच अभिमित युनिव्हर्सिटी विद्यापीठ तर विद्यार्थी मित्रो
हे अशा प्रकारचे कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सिलेबस त्यांनी स्वतः डिझाईन केलेला असतो. त्या युनिव्हर्सिटीने डिझाईन करून तो युनिव्हर्सिटी अंतर्गतच चालवला जातो. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मॅनेज अनएडेड इन्स्टिट्यूट मायनॉरिटी विंग युनिव्हर्सिटी कॉलेजेस गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेजेस. तर विद्यार्थी मित्र, यामध्ये गव्हर्नमेंटचे काही असे कॉलेजेस असतात ज्याचा अभ्यासक्रम विद्यापीठाअंतर्गत जो अभ्यासक्रम चालतो त्यापेक्षा वेगळा, म्हणजे स्वतःचा अभ्यासक्रम एखाद्या कॉलेजपुरता मर्यादित असतो. त्याला ऑटोनॉमस गव्हर्नमेंट ॲडेड अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये टाकलं जातं आणि ते कॉलेज त्या एकाच कॉलेजचा अभ्यासक्रम वेगळा असतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर अशा प्रकारचाही कॉलेजचा आपल्याला प्रकार पाहायला मिळतो. ॲडेड मायनॉरिटी गव्हर्नमेंट सेल्फ फायनान्स, तर काही स्वयं अर्थसहाय्यित अशा प्रकारचे कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात. गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी, त्यानंतर अनॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी, त्यानंतर अनॲडेड ऑटोनॉमस कॉलेजेस हे जनरल कॉलेजेस विद्यार्थी मित्र, हे मायनॉरिटी कॉलेज